पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची खरंच वाट लावली का? भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडलाय का? भारत अमेरिका ट्रेड डीलमुळे भारताला नुकसान होणार आहे का? आज देशभरात असे अनेक प्रश्न आपलं डोकं वर काढतायत. त्याचं कारण ठरलंय भारताची अमेरिकेसोबत झालेली ट्रेड डील. अर्थात ती डील अजून फायनल झालेली नाहीये. तो फक्त त्या ट्रेड डीलचा फ्रेमवर्क आहे. पण तरी सुद्धा त्यातून काही गोष्टी भारतासाठी घातक ठरणाऱ्या आहेत असं म्हटलं जातंय. अमेरिकेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ही ट्रेड डील 500 अब्ज डॉलरची आहे. म्हणजेच ही डील फक्त एक छोटा व्यापार करार नाही, तर भारत आणि अमेरिकेमधील दीर्घकालीन आर्थिक भागीदारी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. मग त्यात नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या भारताला मारक ठरू शकतात? भारत कोणत्या गोष्टीमुळे जगात एकटा पडू शकतो? आणि अमेरिकेसोबत झालेली ट्रेड डील ही भारतासाठी संधी आहे की मग संकट आहे? मोदींनी भारताला खरंच एकटं पाडलं का, की मग ते भारताला पुढे नेत आहेत? याचाच डिटेल आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. अमेरिकेसोबत झालेल्या या ट्रेड डील मध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टॅरिफचा, म्हणजेच आयात शुल्क. या डीलच्या फ्रेमवर्कनुसार भारताने अमेरिकेच्या अनेक औद्योगिक आणि कृषी उत्पादनावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्याची तयारी दाखवली आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार भारताने काही अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील आयात शुल्क 13 ते 14% जवळपास शून्यावर आणण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्याचबरोबर बदाम, अक्रोड, सफरचंद, वाईन, व्हिस्की आणि काही कृषी उत्पादनावरही शुल्क कमी करण्याची तयारी दाखवली गेली आहे. त्याच्या बदल्यात अमेरिकेनं भारतावर लावलेला काही उत्पादनावरील टॅरिफ जो 50% पर्यंत पोहोचला होता तो कमी करून अंदाजे 18% आणण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे भारताच्या टेक्सटाईल, फार्मा, जेम्स अँड ज्वेलरी आणि इंजिनिअरिंग उद्योगांना मोठ्या निर्यात संधी मिळू शकतात असं आर्थिक अहवालात सांगितलं जात आहे. पण या निर्णयावर टीका देखील होते, कारण जागतिक व्यापार संघटनेच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात भारताचा सरासरी आयात टॅरिफ जवळपास 13% जवळपास होता. त्यानंतर मोदी सरकारने मेक इन इंडिया धोरणामुळे काही क्षेत्रात टॅरिफ वाढवून तो 16 ते 17% नेला होता. म्हणजे स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्याचा प्रयत्न त्यात झाला होता. आता पुन्हा टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला जातोय. त्यामुळे भारतीय उद्योगांवर आणि शेतकऱ्यांवर परदेशी स्पर्धेचा दबाव वाढू शकतो अशी काही अर्थतज्ञांना भीती आहे. मात्र सरकारचं म्हणणं वेगळं आहे. अमेरिकेचा मोठा बाजार खुला झाल्यामुळे भारताच्या निर्यातीला मोठी संधी मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय भारतासाठी फायदा ठरणार की धोका ठरणार यावर सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. या कराराचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ऊर्जा क्षेत्र. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचा भारतावर दबाव आहे की भारताने रशियाकडून घेतलं जाणारं कच्चं तेल खरेदी बंद करावी. रॉयटर्सच्या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की भारतातील काही रिफायनरी कंपन्यांनी आधीच रशियन तेल खरेदी कमी करण्याचा विचार सुरू केला आहे, कारण भारताला अमेरिकेसोबतचा व्यापार करार मजबूत ठेवायचा आहे. आता प्रश्न असा आहे की भारतासाठी रशियन तेल किती महत्त्वाचं आहे? ट्रेडिंग इकॉनॉमिक्स आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारताचा तेल आयातीमध्ये रशियाचा हिस्सा फक्त 2% होता. पण 2023 पर्यंत तो वाढून जवळपास 35 ते 40% गेला. याचा फायदा असा झाला की भारताला पेट्रोल आणि डिझेल उत्पादन स्वस्त पडलं आणि अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. पण भारताने जर हे तेल खरेदी बंद केली किंवा कमी केली तर भविष्यात भारताला महागडं तेल घ्यावं लागू शकतं. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करतायत. या ट्रेड डीलमुळे कृषी क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जाते. रॉयटरच्या एका अहवालानुसार भारतातील काही शेतकरी संघटनांनी या करारावर विरोध दर्शवला आहे. त्यांचा असा दावा आहे की अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनामुळे भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागेल आणि त्यामुळे स्थानिक बाजारावर दबाव वाढू शकतो. मात्र इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार भारत सरकारचं असं म्हणणं आहे की काही संवेदनशील कृषी उत्पादनांवर अजूनही संरक्षण दिलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे अडचणीत येऊ दिलं जाणार नाही. आता या ट्रेड डीलमुळे निर्माण होणारा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे या घडामोडींमुळे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडतोय का? तर काही राजकीय विश्लेषक असं म्हणतात की चीन सोबत भारताचे संबंध तणावपूर्ण आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतही संबंध खराब आहेत. नेपाळ आणि श्रीलंका हे देश सध्या राजकीय दृष्ट्या अस्थिर आहेत. अशा परिस्थितीत रशिया हा भारताचा जुना आणि विश्वासू मित्र मानला जातो. त्यामुळे जर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर भविष्यात रशियाचा पाठिंबा कमी होईल का, असा प्रश्न काही तज्ज्ञ उपस्थित करतायत.
पण या मुद्द्याची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. कारण काही आंतरराष्ट्रीय राजकीय आणि औद्योगिक धोरणांच्या अभ्यासकांचं मत असं आहे की आजच्या काळात कोणताही देश एका देशावर अवलंबून राहत नाही. भारत अमेरिकेसोबत व्यापार वाढवतोय, तर दुसरीकडे मध्य पूर्व देशांमधून तेल घेण्याचे पर्यायही शोधतोय. ऊर्जा क्षेत्रात भारत पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय. सौदी अरेबिया, युए आणि आफ्रिकेतील काही देशांमधून तेल आयात वाढवण्याचा विचार सुरू असल्याचं विविध आर्थिक अहवालात सुद्धा सांगितलं गेलंय. अर्थात या सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं तर स्पष्टपणे दिसतं की अमेरिकेसोबतचा व्यापार करार भारतासाठी संधी आणि धोका दोन्ही घेऊन आलाय. म्हणजे एका बाजूला भारताला अमेरिकेचा मोठा बाजार आणि तंत्रज्ञान मिळू शकतं, तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि काही स्थानिक उद्योगांवर दबाव वाढू शकतो. म्हणूनच मोदींनी देशाची वाट लावली असं म्हणणं घाईचं ठरू शकतं. कारण यातील काही निर्णय भारताला पुढे नेणारे ठरू शकतात, तर काही निर्णय भविष्यात आव्हान देखील निर्माण करू शकतात. याचा खरा परिणाम पुढील काही वर्षातच स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे जोखीम आणि संधी यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.